हॅलो, हॅलो. विशाल भाऊ का? हा विशालवर बोलतो, देवीदास ढेपले. हा बोला ना. अडचण होती भाऊ एक नेमकी. हा मला असं माझे 2500 रुपये एक बाई युवा संस्थेतून होती. हा मला म्हणे असं लग्न जमवून देते हे देते. हम्म. पैसे घेतले तर काय फोन नाही करीत, काही नाही. अच्छा अच्छा अच्छा. कुठल्या जिल्ह्यामधून बोलताय तुम्ही? नाशिक जिल्हा. नाशिक जिल्हा. हे ऑनलाईन कॉलिंग द्वारे झाले ना तुमचं? हो, कॉलिंग द्वारे झाले. हे दादा फ्रॉड आहेत. विवाह वगैरे काय होत नाही. युवा संस्थेतून फोन केलता. नाही नाही, हे फ्रॉड आहेत. ते लग्न वगैरे लावून काय नाही देत ते. हम्म. किती घेतलेत पैसे? 2500 रुपये परत दे म्हणतो, तो देत नाही. देत नाही का? हो. बरं, नाव काय तुमचं? देवीदास ढेपले. देवीदास ढेपले. आणि त्या मॅडमचं? मनीषा जाधव. मनीषा जाधव का? हो. बरं बरं, सांगा बरं नंबर. एक मिनिट हा. 83 0. एक मिनिट. 83 ना? हो. 83 0 88 88 15 15 280. 280. तुमच्याद्वारे डायल केला गेलेला नंबर ह्या वेळेस व्यस्त आहे. कृपया थोड्या वेळाने प्रयत्न करा. The number you have dialed is currently busy. Please try later. आपके द्वारा डायल किया गया नंबर अभी व्यस्त है. कृपया कुछ समय पश्चात प्रयास करें. हॅलो. हॅलो, हा मनीषा मॅडम. तुम्ही कोण बोलत आहात? मी विशाल गुजर बोलतोय, टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्यानं. टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्यानं बोलतोय मॅडम. हा बोला. आता देवीदास ढेपले यांच्याकडून काय तर तुम्ही 2500 रुपये घेतलेत ना लग्न लावून देता म्हणून? मनीषा मॅडमने हो घेतले ना, मी बघितलं काल. हा हा. हा, तर त्या जॉब सोडून गेल्या आहेत ना. मी अंकिता बोलत आहे, अंकिता गायकवाड. अच्छा अच्छा. मग काय विषय आहे? त्या माणसाचे पैसे तर रिटर्न करा ना मग. कुठून बोलताय मॅडम आपण? हा, आपण कुठून बोलताय? पुणेवरून. पुण्यामधून का? या संस्था, या संस्थेचं पहिले पण मला कॉल वगैरे आलेलं. काय विषय मॅडम नेमकं त्या व्यक्तीचं? हॅलो हॅलो. हा बघ. फ्रॉड आहेत ते. माझा पण कॉल ब्लॅकलिस्टला टाकला त्यांनी आता लगेच. फोन उचलला त्यांनी. मी बोलण्या अगोदरच त्यांनी कॉल लगेच ब्लॉक केला. मी माझं नाव वगैरे सांगितलं तर. हा का? त्यांना मी तुमचं नाव वगैरे सांगितलंय, देवीदास ढेपले म्हणून. हा बोलतो घेतले त्या अंकिता मॅडमनी असं तसं वगैरे. आणि मला बोलायच्या अगोदर त्यांनी कॉल कट केला आणि ब्लॉकला केला. आता लागत नाही, व्यस्त दाखवते. हो का? ते ब्लॉकला टाकून देते ते मॅडम लगेच. तेवढे ते पैसे काढून द्या नेमकी मावाले. ते दादा कसं असतं माहितीये का, ते आपल्याकडचं नसतात. ते मुद्दाम पुण्यावरून बोलतोय, इकडनं बोलतोय, तिकडनं बोलतोय असं एड्यात काढतात ते. हो. ते का आपल्याकडचे नसतात. फोन त्यांनीच केलता मला आधी. हो, फोन त्यांनीच केला. आता मला सांगा, लग्न करायचं आहे, मग ते आता कॉलवरती लग्न करणार आहात का तुम्ही? मुलगी बघणारच ना कुठे ना कुठे. हो. हा, मग ते आपल्याला एड्यात काढतात ना. आता मला सांगा, जर कॉलवरती फोन करून लग्न जमलं असतं तर माणसं कशाला गेली असती वर बघण्यासाठी? बरोबर की नाही? वधूवर बघण्यासाठी. बरोबर आहे. आपलीच माणसं एड्यात काढण्याचं काम बरोबर करतात. ते आपल्या माणसाला इतकं काही नॉलेज नाही येत. जेव्हा कॉल येतो ना, आपण बघतो चल बाबा अरे भेटते ना, तो माणूस पटकन देऊन टाकते पैसे. असा विषय होतोय. हो, बरोबर. मी नेमकी ना मेंढ्यावाला आहे ना, हा हा. त्याच्यामुळे मग नाही, कुणाच्या नादी लागायचं नाही. ऑनलाईनच्या बाबतीत कुठली गोष्ट करायची ना, समोरासमोर करायची. हो. चालेल. आणखी कुठे काही अडचण आली तर फोन करा. मी पण जरा इथे